आज आपण आहोत पांडुरंग महात्मा महापारायण या ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रमात. आपल्या समोर परतवाडा येथील अंबिका लॉन्स येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय महोत्सव आहेत. श्री विठ्ठल परिवार परतवाडा यांच्या वतीने हा कार्यक्रम प्रथमच पारंपरिक स्वरूपात आयोजित केला गेला आहे. यामध्ये प्रमुख भूमिका हरिभक्त पारायण श्री जनार्दन श्री उर्फ तात्या महाराज गावंडे यांचा पारायणाच्या व्यासपीठावर निभावली आहेत. विठ्ठल परिवार परतवाडा यांनी आयोजित केलेल्या या पांडुरंग महात्म्य महापारायण कार्यक्रमात भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यात पंढरपूरची विठोबाची उपास्य देवता जणू अंबिका लॉन्स मध्ये अवतरली आहे. श्री विठोबाच्या भक्तांमध्ये एक नवीन ऊर्जा संचारली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री जनार्दन तात्या महाराज गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले आणि त्यानंतर पंढरपूरच्या व्रत परंपरा आणि भक्ती रचनांनी या कार्यक्रमाची शोभा वाढविली. विष्णु शक्ती आवरुणीसाच दैत्य कवच मारिला सदारभ्य भवानी कवच देवी ते स्वामी विजा दर्शने करुणी जन्म प्राणी सर्वदा. त्यात रामकृष्ण अवताराचे आणि वारकरी संप्रदायाचे विशेष महत्त्व सांगितले गेले. पुढच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच परतवाडा येथील अंबिका लॉन्स येथे पांडुरंग महात्म्य ग्रंथ महापारायण आयोजित करण्यात आलेला आहे. जनार्दन महाराज उर्फ तात्या महाराज गावंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा सोहळा इथे साजरा होत आहे. काय याचं महत्व आहे, काय तुमचं नाव? मी सहदेव शिंदे, विठ्ठल परिवार ट्रस्ट आळंदीचे उपाध्यक्ष आणि विठ्ठल परिवार ट्रस्ट आळंदीच्या मार्फत जे पांडुरंग महात्म्य जो ग्रंथ आहे हा विठ्ठलाचा जो इतिहास आहे किंवा विठ्ठलाचं जे महात्म्य आहे त्या संदर्भात आहे आणि ते महात्म्य पूर्ण महाराष्ट्रात सर्वांना पोहोचावं या निमित्ताने हा विठ्ठल परिवार परतवाडा यांनी आयोजित केलेला प्रथम प्रयोग आहे आणि या प्रयोगाला अतिशय असा उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्या ग्रंथानुसार त्या ग्रंथाचे जर पारायण जर केले तर आपली संसारिक कुटुंबाची सुखशांती मिळेल असा महाराजांचा आशावाद आहे. तो पूर्णत्वास जाईल अशी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन परतवाड्याचे तहसीलदार श्रीमान डॉक्टर गलकल साहेब यांनी केलेलं आहे आणि आयोजन समितीत डॉक्टर डी.पी. राऊत, बाळासाहेब देशमुख, ऍडव्होकेट तनपुरे साहेब, ऍडव्होकेट तरुण शेंडे साहेब या लोकांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. काय म्हणणार पाटील साहेब, पांडुरंग महात्म्य ग्रंथ महापारायणचं महत्व काय जीवनात? पांडुरंग महात्म्याचं महत्व असं आहे की आपल्या हे जी 24 तासला जे विठ्ठल विठ्ठल नाम जपाचा जो हे घेतलेला आहे, या नाम जपामधून जे हृदयाचे जे ठोके असतात त्या आरोग्य धनसंपदा या आध्यात्मिक क्षेत्रातून, कारण की अध्यात्म अंधा विज्ञान लंगडा आहे, अंध्याच्या खांद्यावर लंगडा बसलेला आहे. या युक्तीप्रमाणे हा कोणाही श्रद्धेचा भाग आहे, अंधश्रद्धा नाही आहे, हा श्रद्धेचा भाग आहे. आणि पांडुरंग महात्म्य या आपल्या परतवाडा अजलपूर नगरीमध्ये प्रथमच अंबिका लॉन येथे होत आहे. जनार्दन महाराज तात्या गावंडेंनी आपल्या इथं जे आयोजनात केलं आणि आमच्या आयोजनात समितीतर्फे आम्ही इथलं नेतृत्व केलेलं आहे. कारण की या महात्म्यातून सर्व जग जाहीर प्रचार होणार आहे की महात्म्याचं महत्व काय आहे. महात्म्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रातली जनजागृती होऊन राहिलेली आहे आणि अंधश्रद्धेचा काही भाग नाही, तर सर्व श्रद्धा आहे आणि श्रद्धेनुसार हे महात्म्य घेण्यात आलेलं आहे. या परतवाडा शहरात आज नागपूरचे लोक आले आहेत, अकोल्याचे लोक आले आहेत, अमरावतीचे लोक आले आहेत, वर्धेचे लोक आले आहेत, पूर्ण विदर्भातले लोक इथं आले आहेत आणि म्हणून विदर्भाची पंढरी म्हणून या स्थळाला ओळखण्यास काहीच हरकत नाही असं मला वाटते. विठ्ठल हा भूतून भविष्याची असा विठ्ठल महात्म्य पारायण सोहळा परतवाड्यात प्रथमच महाराष्ट्रात होऊन राहिला. त्यासाठी खूपच अतिशय श्रम घेतले विठ्ठल परिवारांनी, परतवाडा शाखांनी. त्याच्याबद्दल काही नाही, खूप चांगलं वातावरण आहे इथं, तसं काही जणू पंढरपूर अवतरली इथं. आजच्या या पवित्र आणि श्रद्धायुक्त कार्यक्रमाचे समारोपापर्यंत हजारो भक्तांनी उत्साह आणि भक्तिसर कायम राहिला. पांडुरंग महात्मा महापारायणाच्या माध्यमातून सर्व पंढरपूरच्या भक्तांनी एकत्र येऊन एक अद्भुत अनुभव घेतला. भविष्यात असेच कार्यक्रम होऊन वारकऱ्यांची श्रद्धा आणि आस्था कायम राखली जाईल. श्री विठोबा आणि जय पंढरपूर यांच्या जयघोषात या कार्यक्रमाचा समारोप होतो.